खासदार संदीपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। दोघांवर सध्या एकाच रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं भेट माणुसकीची असल्याचं जरांगेंनी केलं व्यक्त। मनोज जरांगेंच्या वडिलांनी घेतली जरांगेंची भेट। रुग्णालयातून आज दुपारी मिळणार जरांगेंना डिस्चार्ज नंतर अंतर्वलीतील उपोषणस्थळी देणार भेट। चंद्रपुरात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या व्याख्यानाचं आयोजन। ओबीसी सेवा संघाच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन। मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा मुक्काम लांबला। नवरात्र उत्सवातही पाऊस कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। साताऱ्यातील कोयना धरणाचे दरवाजे उघडले। जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असल्यानं पाणीसाठ्यात वाढ। मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॅट संकलित वीज निर्मिती। वर्षाला सुमारे 9 कोटी रुपयांची होणार बचत। राज्यात निफाड बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक। सोयाबीनला सर्वसाधारण 4,000चा दर। सप्टेंबरच्या शेवटी बाजारपेठेत हळदीची आवक वाढली। गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ। राज्यातील पाथर्डी बाजार समितीमध्ये उडदाची सर्वाधिक आवक। उडदाला सर्वसाधारण 7,000चा दर।